हॅलो फ्रेंड्स, साराच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बनवणार आहे इथं अर्धा किलो चिकनचा गावरान रस्सा। हे चिकन मी मार्केटमधून घेऊन आलेले आहे अर्धा किलो। त्याला आपण स्वच्छ धुवून घेऊया। आपण चिकन मस्त असं धुवून घेतलेलं आहे। 1 चमचा छोटा हळद, थोडंसं मीठ, हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊया। हे हळद मीठ लावून चिकनला ठेवून घेऊया। आपण 10 ते 15 मिनिट असंच ठेवून घेऊया। ते झाकून असंच ठेवून देऊया। या ठिकाणी एक पातेलं घेतलेलं आहे। एक पळीभर तेल, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे, तमालपत्र, इलायची, 2 लवंगा आणि मिरा। त्यानंतर त्याच्या पाकळ्या। आपण हे चिकन वाफवण्यासाठी करतो। त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घेऊया। हे अर्धा किलो चिकन आहे। त्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं। परत एकदा थोडीशी कोथिंबीर, याला आपण कमी गॅसवरती झाकून ठेवूया। त्याच्यामध्ये हे पाणी ओतूया झाकणात। हे पाणी आपण चिकन मध्ये ओतायचं आहे गरम झाल्यावर। हे पाणी आपण पाणी गरम झाल्यावरती चिकन मध्ये ओतायचं। तुम्ही बघू शकता आपले हे पाणी गरम झालेलं आहे आणि चिकनलाही देखील बघा पाणी सुटलेलं आहे। हे पाणी याच्यामध्ये ओतून घेऊया। अशाच प्रकारे परत आपण धन आपलं भाजून झालेले आहेत। हे एका प्लेट मध्ये काढून घेऊया।
त्यानंतर त्याच्यामध्ये हे पांढरे तीळ भाजून घेऊया। 1 चमचा आहे पांढरे तीळ। तीळ पण आपले चांगले भाजलेत, ते आपण प्लेट मध्ये परत काढून घेऊया। त्यानंतर दालचिनी 2, लवंगा 3 मिरे आणि 2 वेलदोडे चांगलं भाजून घ्या हा मसाला। त्याच्यामध्ये अर्धा चमचा शहाजिरे, आपल्या मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा। त्यानंतर आपले हे साधे जिरे मस्त असं भाजून घ्यायचं याला। हे आपले खडे मसाले भाजून झालेले आहेत, ते पण एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊया। त्यानंतर आपण याच्यामध्ये खसखस, थोडी खसखस टाकूया। खसखस ही 1 चमचा, तुमच्या मसाल्याच्या डब्यातला हा चमचा आहे, मोठा चमचा नाही। खसखस भी छान अशी भाजून घेऊया। आपली खसखस ही भाजलेली आहे, आपण खसखस काढून घेऊया। आता हे 50 ग्राम खोबरे आपण भाजून घेऊ मस्त। हे जे खोबरं आहे हे थंड होण्यासाठी आपण एका साईडला ठेवून देऊया। त्यानंतर आपण त्याच पॅन मध्ये 3 मध्यम आकाराचे कांदे भाजून घेऊया। कांदा थोडा भाजत आला की त्यानंतर आपण थोडस नॉर्मल तेल टाकू। तुम्ही बघू शकता कांदा आपला भाजलेला आहे, तुम्ही बघू शकता। कांदा हा एवढाच भाजायचा, नंतर आपण जी भाजीला फोडणी टाकणार आहे या कांदा भाजून झालेला आहे। याच्यामध्ये आता हे टमाटर भाजून घेतले। टमाटर भाजून घेतल्यामुळे त्याचा आंबटपणा निघून जातो थोडा। आता हे सगळे मिश्रण थंड झालेलं आहे, ते आपण मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेऊया। तोपर्यंत आपला टमाटर चांगला भाजून होता। तुम्ही बघू शकता मिक्सरच्या जारमध्ये आपला मसाला जो आहे तो बारीक वाटून झालेला आहे। हे घट्ट झालेलं खोबरं मिक्सरच्या जारमध्ये वाटून तर आपलं
तरी टमाटा पिळून मध्ये घरगुती कांदा मसाला 2 चमचे, मस्त मिक्स करून घेऊया। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकूया त्याच्यामध्ये। पण हा मसाला केला होता खडा मसाला, तो याच्यामध्ये सगळा टाकून घेऊया। त्यानंतर हे जे चिकनचे पीस आहेत ते पण टाकून घेऊया मिक्स करून व्यवस्थित। सुहानाचा चिकन मसाला, त्यामध्ये आता हे जे पाणी आपण शिजवलेलं होतं आणि पाणी ते त्यामध्ये टाकून घेऊया। परत थोडासा चिकन मसाला वरती टाकून घेऊया। तुम्हाला जेवढं पाणी ऍड करायचंय तेवढं तुम्ही ऍड करू शकता। मी इथं 3 लोकांसाठी हे बनवलेलं आहे, अर्धा किलो चिकन, त्यामुळे मी एवढं त्यात पाणी ऍड केलेलं आहे। त्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर। आपल्या चिकनला उकळी आलेली आहे। आता हे जे चिकन आहे ते कमी गॅसवरती 10 ते 15 मिनिट आपण असंच ठेवून देऊया। त्यानंतर ते आपण सर्व करून घेऊया। आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। साराज रेसिपीला धन्यवाद।